शिवण ते एकच आहे, असंच करू शकतो तो. रातचीच उचलून ने बरं नेऊन शिल्लोडला काय केलं? रातची उचललं, जालन्याला नेलं, जालन्याहून पैठणला आणलं. बघा आता हे आणणं, जालन्याहून पैठणला नेलं, पैठणहून बिडकीला आणलं, बिडकीहून संभाजीनगरला, संभाजीनगरहून कन्नडला, कन्नडहून भोकरदनला, भोकरदनहून पुन्हा संभाजीनगर, पुन्हा संभाजीनगरहून सिल्लोड. ही काय पद्धती? ही कोणते आरोपी पळी नाही? आरोपी आहेत का ते? बरं आहेत तर हे कोणतं नाही? तिथं पोलीस स्टेशन नाहीत का जालन्याला? आणि हे आदली ओलांडल्या कसं काय तुम्ही? कोणाचीच ऑर्डर नसताना? मान्य न्यायालयाची ऑर्डर होती का त्यांच्याबद्दल की यांना या पोलीस स्टेशनला चौकशाला न्या? इतक्या पोलीस हद्दीत यांची गुन्हेगारी वृत्ती आहे, तपासण्या करायला नेलते का तिकडं? देवेंद्र फडणवीसनी काय अधिकारात नेले? जिल्हा बदलून आमच्या पोलीस स्टेशनच्या हद्दी बदलून का नेले? ही कोणची पावर आहे? ही कोणची पावर?